हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात छान अशा फुलांपासून झालेले. खूप छान आजसुद्धा फुलं भरपूर उमललेली आहेत. डबल जास्वंद, सिंगल जास्वंद, गुलाबाची हर नमुन्याची आज तरी बघायला मिळाली. ती तर 3 किती सुंदर दिसत होती. फुलं वेगवेगळ्या जातीची आहेत, पण एकदम उमलल्यानंतर बघण्यात काही वेगळाच आनंद होत होता मला आज. आणि इकडे बघा ही पिवळ्या रंगाची, पण ह्या दोन्हीला तर कीड अजिबात लागलेली नाही, त्यामुळे मला आज खूप आनंद झाला, खूप समाधान वाटलं. आणि हे भरपूर असं वेलवेटी गुलाब ते सुद्धा फूल आलेलं आहे. आणि जास्वंदाची तर प्रत्येक नमुन्याची आलेली आहेत बघा. पिवळा, मिक्स रेड, आपलं शेवंताचं हे तर नेहमी असंच राहिले, काय माहिती उमलतात की नाही काय समजेना. तर सकाळी भरपूर फुलं बघितल्यानंतर जो काय आनंद होतो तो दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये त्याचं रूपांतर होतं. ही फुलं बघितल्यानंतर सगळा कंटाळा आदल्या दिवसाचं हे सगळं बघितल्यानंतर निघूनच जातो. इकडे कढीपत्त्याच्या सुद्धा झाडाला खूप वाढ झालेली आहे. खूप छोटं होतं, मला वाटत होतं येते का नाही, तर भरपूर यायला लागले. आता मोठं होईलच ते. आणि इकडे बघा पांढरा सोनचाफा, हे सुद्धा 2-3 फुलं आज उमललेली आहेत. आणि मखमलीची सुद्धा उमललेली आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू आजचा दिसत होता. हा मोगरा सुद्धा आलेला आहे. आज सकाळचं दूध सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे आणि इथूनच सुरुवात होते दिवसाची. चहा पहिल्यांदा करून घेणार मिस्टरांना आणि मला तेच चालू होतं. सकाळचं 1 कप चहा शांत निवांत बसून पिल्याशिवाय दुसरी कोणतीच कामे करू वाटत नाहीत. नाश्ता केला नाही मी तरी, म्हणजे मी स्वतः करते, नाही तर नाही सगळ्यांसाठी तर डेली करतेच, दाखवतेच. तर आज मिस्टर लवकर गेल्यात, त्यामुळं त्यांनी आणि मुलगा पण लवकरच गेलाय. दोघं पण नाहीतच नाश्त्याला आणि मोठा मुलगा तर करतच नाही, त्यामुळे आज नाश्ताच केलेला नाही. रोज करतेच, दाखवते, तर आज केलेला नाही आहे ते सांगायचं होतं. सोबतच जी काय क्लिनिंगची रेग्युलर आपली सकाळची कामं असतात तीच डेली रुटीनची कामं माझीसुद्धा तुमच्याप्रमाणेच आहेत. चहा झालं की सगळं लोटझाड करायचं आणि आमच्या इकडे आंघोळ झाल्याशिवाय लोटझाड करून चालत नाही. आणि इकडे मला थोडं टचअप करायचं होतं. ही मेहंदी थोडीशी मी घेतल्या ब्लॅक कलरची, तीच थोडं टचअप करत होते डोक्याला. आता खरं तर 6 वाजलेले आहेत आणि दुपारची कामं म्हणजे काहीच केलं नाही. कसं दुपारी मिस्टर काही जेवायला आले नाहीत आणि मुलं पण जेवलीत. आणि वांग्याची भाजी, चपाती, भात, आमटी केलं होतं. आणि काल होतं नॉनव्हेज केलं होतं घरी, त्यामुळे नॉनव्हेजचं जेवण होतं, त्यामुळे नॉनव्हेजच खाल्ली सगळ्यांनी. आणि आत्ता वांग्याची भाजी तशीच आहे, आमटीसुद्धा दाखवते तशीच आहे, कोणीच खाल्लेलं नाही आहे अशी. तर इतकी आमटी आहे आणि वांग्याची भाजी सुद्धा इथे अशीच. मिस्टरांच्या पुरतंच एकच वांग केलं, कारण नॉनव्हेजच आम्ही तिघं पण खाणार होतं. आज आहे बुधवार त्यामुळे. आणि जेवण फक्त एवढंच केलं होतं. आता संध्याकाळी मी बघणार. आता वांग तर मोठा मुलगा खात नाहीये, त्यामुळे त्याला आता अंड्याची पोळी किंवा गबरा वगैरे करून देईन दोघा मुलांना. आणि मिस्टर, मी वगैरे वांग्याची भाजी, चपाती, भात, आमटी. फक्त भात आणि चपाती तेवढं करायला लागणार आहे. आणि त्यामुळे काहीच सकाळचं मी काय दाखवलेलं नाही. तर भांडी वगैरे राहिली होती ती सगळी झालेली घासून माझी. तर सगळीच भांडी पडली होती कालपासून, रात्रीपासून ती काय घासायला नव्हती, त्यामुळे ती पण घासलेली आहेत. सोबतच बघू शकताय कॉलेजवरती एक्झाम डे असतो ना, तेव्हा मुलं एक्झाम असतात, त्यांना सगळ्यांना मिळून असं काही पार्टी करतात. तर कॉलेजवरती मिसळचा बेत होता, त्यामुळे भरपूर साहित्य राहिलं होतं, तसंच घेऊन आलेले आहेत. आता बघूया म्हणलं आपण पण घरात मिसळ करूया, कारण ब्रेड पण आहे आणि हे पण आहे, फरसाणा पण आहे. फक्त आता मोडं वगैरे आणलं तर 10 रुपयाची, तरी सगळ्यांना बास होऊन जाईल इतपत तरी आहे सगळं. आता बघूया केव्हा आणतात ते बघून. तर आज मला जायचं होतं इचलकरंजीला कामासाठी. तर काल काय झालं, मी लोटायला लागलेले सकाळीच ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे, पण ते काय पुढचं सीन काय झाला तो दाखवलेला नाही. तर एकदम कंबर लचकली माझी आणि कालपासून एवढं दुखायला लागलंय हा पाठपोट असं.
तर आज 2 दिवस म्हणजे काल आणि आज 2 गोळ्या खाल्ल्यात मेडिसिनच्या. बघूया म्हणलं घरातच काय कमी आलं तर, आणि नाही जर झालं तर मग म्हणलं संध्याकाळी आज जाऊया दवाखान्यामध्ये, काय होतंय ते बघूया. डॉक्टर पण सांगतील त्याच्यावरती काय झालंय नेमकं. लचकल्या पण एवढं असं कसं काय दुखायला लागले काय समजेना. सकाळी काय झालं, मुलाचं शाळेमध्ये सर्टिफिकेट वगैरे आणायचे होते म्हणून तो जाऊन आला, सर्टिफिकेट वगैरे घेऊन आला. आणि त्यानंतर त्याचं एका ठिकाणी ॲडमिशन करायचं होतं कॉम्प्युटरच्या कोर्सचं, पायथॉनचा जो काय कॉम्प्युटरचा कोर्स असतो तो घेतो असं तो म्हटलाय. त्यामुळे तिथे जाऊन थोडीशी माहिती घेऊन दोघे पण आलो. आणि त्याचं सुद्धा आता उद्या किंवा परवा दिवशीपासून चालू होईल क्लासेस. त्याचं ॲडमिशन झालं. सोबतच माझं एक बँकेत काम होतं. कसं इथे पण ब्रँच आलेले आहे, आता कोल्हापूरला काही जायला लागत नाही, त्यामुळे इथल्या इथं होऊन जातील कामं. त्यासाठी ते काम करायला पण गेले होते. आणि दुपारी मग आम्ही जेवलो आणि रेस्ट पूर्ण घेतली आज दिवसभर. काल पण घेतली होती. आणि थोडंसं कसं बाहेरचं क्लिनिंगचं वगैरे राहिलं होतं ते तसंच दुखत मी काल पूर्ण ते केलं. आणि आज तर काहीच केलं नाही. तर संध्याकाळचं तर स्वयंपाकाचं काहीच नाही.